लेक माझी जाई, लेक माझी जाई आई, स्वर्गाची पुण्याई। लेक माझी जाई आई, स्वर्गाची पुण्याई। अंगणात शिंपडते शिंपडते कस्तुरीची शाई, लेक माझी जाई आई, स्वर्गाची पुण्याई। संतोष विठ्ठल घसिंग हा आमचा कविमित्र, त्याने मला ही परवा कविता पाठवली आणि मला खूप आवडली, चालच दिली मी त्याला। म्हटलं आजच्या भागात 3 कवी, 3 कविता, 3 बाज खरं तर आपण घेणार आहोत। अभिवाचन वगैरे करू, फार विश्लेषण वगैरे करायला नको, पण चालच दिली गेली। माझ्यातला संगीतकार जागा होता अशा वेळेला आणि म्हटलं इथूनच चालू करूया। फार सुंदर कविता आहे। कुठल्याही बापाला आपल्या लेकीविषयी हे आणि हेच वाटतं जो प्रेम करतो तो, आणि करतोच। लेक माझी जाई आई, स्वर्गाची पुण्याई। अंगणात शिंपडते शिंपडते कस्तुरीची शाई, लेक माझी जाई आई, स्वर्गाची पुण्याई। दिशांवर पांगलेले पांगलेले लेकीचे आभाळ, दिशांवर पांगलेले पांगलेले लेकीचे आभाळ। हसणे तिचे प्रेषिता नदीचा खळाळ, लेक माझी जाई आई, स्वर्गाची पुण्याई। उचलून चंद्रकोर आणते ती घरी, संध्याकाळी रंगात सजलेली परी। नदीतल्या विजेला लेक माझी वाली, पावसाळी मेघांची दारात सावली, लेक माझी जाई आई, स्वर्गाची पुण्याई। अंगणात शिंपडते शिंपडते कस्तुरीची शाई, लेक माझी जाई। लेकीच्या अंगणात बासरीचा वेणू, लेकीच्या अंगणात बासरीचा वेणू। हुंदक्यांच्या गळ्याला कसारे सांभाळू, हुंदक्याच्या गळ्याला कसारे सांभाळू, कसारे सांभाळू। हुंदक्याच्या गळ्याला कसारे सांभाळू, लेक माझी जाई आई, स्वर्गाची पुण्याई। क्या बात आहे संतोष, इतकी सुंदर कविता लिहिलीस, मला माझी लेक आठवली आणि फारच मजा आली ही कविता। आत्ता गाताना देखील अजून माझी खरं तर ही चाल काही पक्की नाही झालेली, पण साधारण मी गायली आणि मला नेहमी असं वाटतं की कविता समजून घेण्याचा एक माझ्याकडे ना वेगळा मार्ग आहे, तो म्हणजे त्याला चाल देणं।
मी खरं सांगतोय की अनेकदा कविता या तुम्हाला कळत नाहीत आणि कळत नाहीत कारण आपण त्याच्यापाशी जवळ जितक्या जायला पाहिजे तितक्या आपण गेलेलो नसतो. पुन्हा पुन्हा आपण वाचलं की त्यातले आतले नाद कळतात, लय कळते, ध्वनींची मज्जा कळते, अर्थांचे आकार वेगवेगळे बाहेर यायला लागतात. आणि मग मी चाल देतो तेव्हा तर किती तुम्ही ना सारखं त्या एक एक शब्दाला नकळत इतकं जवळ जाता आणि गाता तेव्हाही एक वेगळी मजा असते. त्यामुळे मला आत्ता गाताना खूप मज्जा आली. हा आमचा कविमित्र आहे, त्याचा हा संग्रह आहे पालनशिरा. त्याची एक नवी कादंबरीही आता येणार आहे, संतोष विठ्ठल घसिंग. तुम्ही त्याला कदाचित फॉलोही करत असाल. तो खूप सातत्याने सोशल मीडियावर त्याच्या कविता टाकत असतो आणि अगदी जे नवखे कवी जसे टाकत असतात तशा त्या नसतात, त्या खूप गूढ कविता असतात. किंबहुना हा संग्रह मी जो वाचला त्यातली कविता आणि आत्ता मी गायलेली कविता याच्यात काही नाही आहे साम्य. खूप डार्क म्हणाव्यात अशा कविता आहेत. ग्रेसांची आठवण यावी अशा कविता आहेत. मी ग्रेसांचा प्रभाव चांगल्या अर्थाने म्हणेन, कॉपी या अर्थाने अजिबात म्हणत नाही आहे मी. एक वेगळं ते सगळं धुसर, संध्याकाळचं गायी परतण्याच्या वेळेचं मंत्रीत भारलेलं असं सगळं आणि मृत्यूच्या भावनेशी अनेकदा जवळ जाणारं असं एक डार्क वातावरण त्याच्या अनेक कवितांमध्ये. पण मला त्याची ही कविताच आज सगळ्यात जास्त आवडली म्हणून म्हणलं घेऊया. तुम्ही अवश्य वाचा. पालाणचिरा हा त्याचा संग्रह आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीचा हा कवी आहे. त्याच्या कवितेचा अर्थ मला खरंच नाही लागला. मी वाचल्या त्यातल्या सगळ्या कविता. आता याच्यावरनं एक मला सांगायचं आहे की ग्रेसांच्या कविता असतील किंवा आमच्या संतोषच्या कविता असतील किंवा अजून कोणाच्या अर्थ नाही लागल्या तर काय करायचं, तर तरी वाचत राहायच्या. आणि अर्थ लागणं ही कवितेचा आनंद घेण्यासाठी पुरवट नाही आहे. मुक्तछंद आज जिथे सर्रास वापरला जातो तिथे तो लयबद्ध छंदोबद्ध अशी कविता लिहितो, ते त्याचं मला वेगळेपण वाटतं. आणि निष्ठेनी साहित्य प्रेम आणि साहित्याचा अभ्यास करणारी कवी मंडळी मला आसपास कमी दिसतात आजकाल. त्यातला हा आमचा कविमित्र आहे. नक्की तुम्ही वाचा. पालाणचिरा म्हणून आहे त्याचा हा कविता संग्रह आणि त्याच्या फेसबुक पेजवर गेलात तर तुम्हाला दिसतील, अनेक कविता दिसतील. श्रावणाच्या त्याच्या खूप सुंदर सुंदर कविता तो आत्ता टाकतोय. मला वाटतं 8 का 9 कविता जवळजवळ त्याने टाकल्या आहेत आणि त्याही खूप छान आहेत. आजच्या भागातला दुसरा कवी आहे तो आहे विनय पाटील आणि त्यांचा हा संग्रह आहे विनय पाटलांचा आदी तृष्णा मौज प्रकाशन गृहाने काढलेला. त्याचं मुखपृष्ठ आधी मला खूप आवडलं आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला इथनं जवळनं दिसत असेल. अनवर हुसेन यांचं मला वाटतं आहे, एकदा मी कन्फर्म करतो, मी वाचलेलं तेव्हा बघितलेलं. हो, अनवर हुसेन यांचं आहे. माझ्या वा म्हणताना या पुस्तकाचं कव्हर देखील अनवर हुसेन यांनीच मुळात काढलं होतं आणि मला ते खूप आवडलं होतं आणि त्यांची शैली मला आवडते एकूण. तर हे एक सुंदर कव्हर आहे. आता कविता संग्रहाचं कव्हर हे खूप महत्त्वाचं असतं आणि कविता संग्रहाचं प्रोडक्शन हे देखील खूप महत्त्वाचं असतं. कारण कविता ही आपण 3 पद्धतीने वाचायची असते. एक नुसती मनातल्या मनात, एक मोठ्याने देखील, कारण त्यावेळी मग ध्वनीचा संस्कार त्यात होतो. आणि तिसरी पद्धत असते ग्राफोलॉजिकल रीडिंग, म्हणजे तुम्ही डोळ्यांनी जेव्हा करता तेव्हा आकार देखील बघायचे असतात त्यातले आणि त्या सगळ्याच्यात पुस्तकाची मांडणी, त्याचा आकार हे सगळं महत्त्वाचं ठरतं. विनय पाटलांची एक छोटी पण मला फारच आवडलेली कविता ऐकवतो, अनुबंध. गुलजारच्या कवितेतल्या पावसाळी संवेदनांनी भिजलेली काही पानं, मेहंदी हसनच्या गझलेतला एखादा आर्त सुरांचा काफिला, नि अमृता शेरगिलच्या कॅनव्हासवर उतरणाऱ्या रंगांचे शिडकावे तुला पाठवून देतोय.
तुला पाठवून देतोय मी माझ्या अखेरच्या भेटीतल्या आठवणी खातर. गुलजारच्या कवितेतल्या पावसाळी संवेदनांनी भिजलेली काही पानं, मेहंदी हसनच्या गझलेतला एखादा आर्त सुरांचा काफिला, नि अमृता शेरगिलच्या कॅनव्हासवर उतरणाऱ्या रंगांचे शिडकावे तुला पाठवून देतोय मी माझ्या अखेरच्या भेटीतल्या आठवणी खातर. तू अंगणातल्या निशिगंधाच्या हिमशुभ्र फुलांवर उधळून टाक. तू अंगणातल्या निशिगंधाच्या हिमशुभ्र फुलांवर उधळून टाक माझ्या अस्तित्वातल्या न संपणाऱ्या काही देह खुणा. नि काळोख गर्द रात्री पेटवीत जा असंख्य केशरी दिवे तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात उजळणाऱ्या प्रीतशलाकांच्या ऊर्जेतून. काळाच्या वाहत्या नदीत झोकून दे स्वतःला आदिम प्रेरणांसह. काळाच्या वाहत्या नदीत झोकून दे स्वतःला आदिम प्रेरणांसह. नि मी तुला पाठवलेल्या भेटवस्तूंचे निखळते दुवे जोडत राहा. तुझ्या माझ्या शून्यवत झालेल्या नात्याच्या परिघावर व्याकुळत्या प्रहरी. तुझ्या आयुष्याची नाळ माझ्या जाणीवांशी जोडण्याचा अट्टहास. तुझ्या आयुष्याची नाळ माझ्या जाणीवांशी जोडण्याचा अट्टहास कदाचित मी करणार नाही वयाच्या या शालीन शहाणपणाच्या वळणावर. कदाचित मी करणार नाही वयाच्या या शालीन शहाणपणाच्या वळणावर. नि तूही गुंतून पडू नकोस पुन्हा पुन्हा माझ्यात उगवून. नि तूही गुंतून पडू नकोस पुन्हा पुन्हा माझ्यात उगवून. कधीही पूर्ण न होणाऱ्या अनुबंधाच्या अरण्यगर्द आवर्तनात. फारच सुंदर कविता आहे. एकतर मला असं ही कविता मनात वाचताना त्याचा एक अजून वेगळा प्रत्यय येतो, पण मोठ्यांनी आत्ता वाचतानाही मला असं जाणवलं की त्यातली जी चरणं आहेत, जशी सांगीतिक चरणं असतात, तर त्याची चरणांची लांबी खूप मोठी आहे ना. त्यांनी एखादा काय एकतालात चाललेला पखवाज कसा मागे असावा तसा एक भास होत राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदर्भ संपृक्तता ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कॉन्टेक्स्ट किती येतात एखाद्या कवीच्या ह्याच्यात. सहज पहिल्या 3 ओळीत गुलजार येतो, मेहंदी हसन येतो आणि अमृता शेरगिल येते, तेव्हा उघड असतं की कवी हा खूप रसिक आहे. त्याला कलास्वाद घेण्याची वेगवेगळी त्याची क्षमता आहे आणि तो जिच्याशी गुंतलेला आहे म्हणजे किंवा कवीचं हे पात्र, तर ती देखील तेवढी क्षमता असलेली आहे. आणि ते जे सगळं शेवटच्या भेटीखातर पाठवून देतोय म्हणून जे आहे, तर ते संवेदन फार एकाच वेळी तरल आहे आणि त्याचवेळी मला ते फार भक्कम वाटलं. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचं तर ऐसे कठीण कोवळे, पण ते कठीणही आहे, नुसतं कोवळं नाही आहे हे संवेदन. कारण त्याच्या शेवटी ओळी येतात की तो तिला सांगत राहतो की तू इथे अडकू नकोस आणि तू जा आणि तू काळोख गर्द रात्री असंख्य केशरी दीप पेटवत जा प्रीतिशलाकांच्या ऊर्जेतून. म्हणजे ते जे प्रेम आहे ते झिडकारून माणसाने पुढे जायचं नसतं, ते आत कुठेतरी ठेवायचं असतं आणि त्यातनं वेगळी ज्योत पेटवायची असते. हा फार सुंदर त्यातला विचार आहे आणि तो तरीही प्रहर व्याकुळता असतो, हेही फार महत्त्वाचं आहे. आणि मग ते जे शेवटच्या 4 ओळी आहेत की कधी कधी आपल्याला वाटतं की अरे हे घट्ट नातं आहे आणि सगळी नाळ इथे जुळली, पण तुझ्या आयुष्याची नाळ माझ्या जाणीवांशी जोडण्याचा अट्टहास कदाचित मी करणार नाही वयाच्या या शालीन शहाणपणाच्या वळणावर. किती सुंदर लिहिलं हे. मला वाटतं आत्ता मी माझ्या मुळारंभ कादंबरीचा पुढचा आता भाग लिहितो अनेक वर्षांनी, मध्याकार. तर ही मध्याकारमधली ही ओळ आहे, म्हणजे मध्याकारच्या अनेक थीम्स आहेत, त्यातली ही एक महत्त्वाची थीम आहे की एक शालीन शहाणपण येतं तुम्हाला मध्यवयात 40-30च्या नंतर आणि तिथे तुम्ही हे अट्टहास करत नाही प्रेमाचे. मी खूप तरुणपणी एक कविता लिहिलेली फुल स्टॉप नावाची, की कसं आपलं जमणार नाही सो फुल स्टॉप. खूप चांगली होती, अगदी अशी नव्हती वृक्ष, आणि तर त्याची मला आठवण झाली. पण तिथे हे शालीन शहाणपण नव्हतं आणि या कवितेत ते शालीन शहाणपण त्या वयात आलेलं आहे. आणि म्हणून तो शेवटी म्हणतो की तूही गुंतून पडू नकोस पुन्हा पुन्हा माझ्यात उगवून. आणि कधीही पूर्ण न होणाऱ्या अनुबंधाच्या अरण्यगर्द आवर्तनात. जेव्हा ती एक शहाणपण तेच असतं की हे नाही, हा अनुबंध कधीही आपला पूर्ण होणार. आणि ती मला वाटतं त्याची जी एक शहाणपणाची जी एक जाणीव असते ती एकाच वेळी सुखावणारी आणि
खूप दुखावणारी असू शकते असं मला वाटतं. मी आता सहज माझ्या कवितेचा उल्लेख करतो, यावरनं मजा सांगतो. आता लोक जवळजवळ विसरल्यासारखे मला वाटतात की मी कवी आहे, पण 2003 ते 2010 तुम्ही 10 नाही अजून पुढचे 12 वगैरेपर्यंतचे दिवाळी अंक बघा, सगळ्यात मी आहे. सगळ्यात चांगल्या दिवाळी अंकात मी कवी म्हणून आहे. पण नंतर मुळारंभ लिहिली आणि कविता माझी आटली बिटली काही नाही, पण गद्यामध्ये माझी कविता सामावत गेली असं आता मला वाटतं. पण तुर्तास मात्र आपण खरेखुरे जे कवी आहेत, जे जगतात, कविता जगतात, असे कवी विनय पाटील, आदितृष्णा, मौज प्रकाशनगृह, नक्की वाचा संग्रह. आजच्या भागात तिसरे जे कवी आहेत ते आहेत अमोल पंडित, आणि त्यांचं हे खूप मस्त कव्हर असलेलं पुस्तक दिसतंय तुम्हाला, माझ्याही कविता म्हणून. आणि अमोल पंडित यांच्या या कविता संग्रहामध्ये अनेक कविता प्रेम किंवा जुन्या आठवणी, थोड्या नॉस्टॅल्जिया अशा आहेत. पण आज मी जी निवडली आहे कविता, कारण मला ती खूप आवडली, ती एक अख्खा वेगळा बाज घेऊन येते. म्हणजे संतोषशी वेगळा बाज होतो एक अख्खा. तो प्रेम होतं ते बापाचं लेकीवरचं होतं. आदितृष्णामध्ये एक शहाणपणाची जाणीव होती जी खरं तर लिंगविरहित होती असं म्हणायला हरकत नाही. आणि प्रेमाचा भंग असला तरी तो पोक्तपणे समजूत जी आहे त्याकडे बघण्याची ती त्याच्यात होती. पाणी. घरच्याच बाथरूममध्ये मला मुसळधार पाऊस हवा. घरच्याच बाथरूममध्ये मला मुसळधार पाऊस हवा, रेंडांचा फील देणारा एक मस्त शॉवर हवा. घरच्याच बाथरूममध्ये मला मुसळधार पाऊस हवा, रेंडांचा फील देणारा एक मस्त शॉवर हवा. तिथेच हवा दूध साखर, तिथेच बुशी डॅम हवा, तिथेच हवे वॉटर पार्क, तिथेच तरण तलाव हवा. घरच्याच बाथरूममध्ये मला मुसळधार पाऊस हवा. रोज माझी गाडी मला शुचिरभूत करून हवी. रोज माझी गाडी मला शुचिरभूत करून हवी. इतकी धुवा की रोज वाटली पाहिजे नवी. गाडीमधली मॅट अन मॅट मला कशी स्वच्छ हवी. काचांवरती पारदर्शक आणि नितळ चमक हवी. घरामधली फरशीसुद्धा आरशासारखी लख्ख हवी. भांडीसुद्धा वाटली पाहिजेत कालच जणू घेतली नवी. स्वयंचलित धुलाई यंत्र दिवसभर चालू हवे. फ्लश करताच जी हुजूर म्हणून पाणी यायला हवे. बाल्कनीतल्या झाडांनाही नको इतके पाणी हवे. मन प्रसन्न करण्यासाठी घरातही कारंजे हवे. ऑफिसमधल्या काचांवरही पाण्याचाच पडदा हवा. वास्तुशास्त्राच्या नावाखाली धबधब्यांचा साज हवा. पैसे फेकताच बिस्लरीचे थंड थंड पाणी हवे. पैसे फेकताच बिस्लरीचे थंड थंड पाणी हवे. घशाची कोरड भागवायला कोल्ड्रिंक आणि ज्यूस हवे. विमानात, इस्पितळात, समुद्रात, वाळवंटात मी जिथे जिथे जाईन तिथे प्यायचे पाणी हवे. ढगांमधलं पाणी आटलंय. ढगांमधलं पाणी आटलंय, त्यात माझी चूक काय. ढगांमधलं पाणी आटलंय, त्यात माझी चूक काय. दुष्काळाचं सावट आहे, मला त्याची पर्वा नाही. थोडा तरी संयम करा, ते आपलं काम नाही. थोडं पाणी कमी वापरा, आपल्याला ते जमणार नाही. पाणी पट्टी भरतो मी, हे असंच व्हायला हवं. पाणी पट्टी भरतो मी, हे असंच व्हायला हवं. नळ सोडताच निमूटपणे त्यातून पाणी यायला हवं. पाणी पट्टी भरतो मी, हे असंच व्हायला हवं. नळ सोडताच निमूटपणे त्यातून पाणी यायला हवं. इतका अट्टहास बरा नव्हे, अहो खरंच पाणी संपेल. इतका अट्टहास बरा नव्हे, अहो खरंच पाणी संपेल. एकनाथांच्या देखत गाढव पाण्या वाचून प्राण सोडेल. पाण्या वाचून प्राण सोडेल. आहा हा, मला मस्त वाटली ही एक सामाजिक उपरोध अख्खा घेऊन आलेली ही कविता. आणि त्याच्यात थोडं पाडगावकरांच्या कवितेसारखं चलन असं आपण म्हणूया. आणि ते मला खूप मस्त वाटलं. त्या यमकांची गंमत वाटली. इंग्रजी शब्द सहजपणे येतात, ते त्यात इतके सहज सामावले जातात, त्याची मला मजा वाटली. आणि असं मला वाटलं की तो बरीच कडवी आहेत, त्या म्हणजे बरीच चरणं आहेत या कवितेमध्ये, ती आवश्यक आहेत. आणि खरंच आपण पाणी काय, हवा काय, अनेक नैसर्गिक स्रोत हे किती शहरात उधळपट्टी त्याची करत असतो. आणि ग्रामीण भागही काही यात मागे असं आजकाल मला वाटत नाही. कारण जेव्हा जेव्हा शक्य असतं तेव्हा ग्रामीण भागात देखील माणसं मी उधळपट्टी करताना पाहिली आहेत स्वतः. आणि ती शहरात आल्यावर तर अगदीच नक्की करतात. त्यामुळे हा ग्रामीण शहरी भेद नसून हा मूलतः जगभर जे सगळं आता संकट ग्लोबल वॉर्मिंगपासून आलं आहे, तर आपण माणूस म्हणून त्याला कसं तोंड देणार आहोत, आपल्यात काही बदल घडवणार आहोत का, हा एक त्यातला कवितेचा भाग आहे. दुसरा एक मला कवितेचा भाग वाटला, त्यात एक जी ओळ आहे ना, पैसे फेकताच बिस्लरीची थंड थंड बाटली हवी.
आता तो पैसे फेकताच हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आणि मग मला जाणवलं की खरोखरी ठाणे काय, पुणे काय, बाकी मुंबईची उपनगरं काय, नागपूर काय, सगळ्याच शहरांमध्ये एक आता एक मोठा नवश्रीमंत वर्ग आहे. आणि ही त्याची बेदरकार, एक बेपर्वा मला वृत्ती दिसते की आम्ही पैसे फेकलं की आम्हाला काही मिळालं पाहिजे. आणि ती समाजात आपल्या वाढत चालली आहे. म्हणजे ती मेडिकल ट्रीटमेंटपर्यंतही आहे की आम्ही पैसे फेकलेत ना, मग आमचा रुग्ण वाचलाच पाहिजे. मेला म्हणजे काय, मग आम्ही डॉक्टरला मारू, आम्ही हॉस्पिटलच्या काचा फोडू. इथपर्यंत जे सगळं आपल्या समाजात सध्या चक्र चालतं त्याच्यावर एक खूप नकळत ती विसंगती दाखवणारं, भाष्य करणारं असं हे काव्य आहे. आणि मला आवडलं कारण आत्ता जसे आले ना, असे अनेक विचारी कविता वाचल्यावर आले. पण यातल्या बाकी कविता खूप मस्त आहेत, प्रेम कविता आहेत. जरूर वाचा माझ्याही कविता. अमोल पंडित असे हे 3 कवी, विनय पाटील, अमोल पंडित आणि आमचा सगळ्यात पहिला आपण ज्याचं गाणं मी ऐकवलं तुम्हाला तो कविमित्र संतोष विठ्ठल गसिंग. तिघांचे बाज वेगळे आहेत, तिघांची पार्श्वभूमी वेगळी आहे, तिघांची काव्यरचना वेगळी आहे, तिघांचा आपण म्हणूया की जो शब्द आणि आशय मांडण्याचा एक जो सराव आहे तोही खरं तर वेगवेगळा आहे. आणि मी कंपॅरिझन बाकी करणार नाही, तरतम भाव मी बघणार नाही. मला असं वाटतं असं कवितेत करता येत नाही. आणि पुन्हा कुठली कविता कुठल्याला भिडेल हे सांगता येत नाही. पण मला असं जाणवलं या तिघांच्या कवितेतलं आणि त्यांच्या अभिव्यक्तीमधलं साम्य असं जाणवलं की ते तिघही मुळात कविता नावाच्या गोष्टीवर विलक्षण प्रेम करतात. आणि आज अनेक कवी मला तेच करताना दिसत नाहीत. म्हणजे ते का कविता लिहितात असा मला नंतर प्रश्न पडतो की ते भले व्याख्यानांच्या इथे येऊन एखादी कविता सादर करतात, परफॉर्म तर करत असतात, व्यासपीठावर जातात, यूट्यूबवर टाकत असतात. आणि या सगळ्यात कुठेतरी त्यांचं कवितेवरचं जे प्रेम असतं तेच मला त्याला म्हणजे ओरटी लागली आहे का काय असं कधी कधी वाटायला लागतं. तर इथे फार मला हे तिघंही आज घ्यावेसे वाटले, त्यांच्यावर एपिसोड करावा असं वाटला. कारण ती एक काय म्हणूया समीक्षक म्हणून मला जाण आहे की एखाद्या कवीला त्या कविता आवडते का नाही. कारण कवीला ही कविता आवडेलच असं नाही, बिलीव्ह मी, असं नाही. पण या तिघांना कविता नावाची गोष्ट विलक्षण आवडते. आणि नुसतं आवडते असं नाही, ती आवडली की त्यासाठी आपल्या आयुष्यातला काही एक कम्फर्टचा भाग सोडून आपल्याला तिथे जायला लागतं, आपल्याला कवितेला खूप द्यायला लागतं. तसं उघड आहे की त्यांनी त्यांच्या अनेक ठिकाणी दिलं आहे. त्यामुळे ते माझ्याही कविता असं जरी अमोल पंडितांनी म्हणलं की जणू म्हणजे मला असं त्यांच्या ह्याच्यात पहिल्या प्रतिपादनात असं वाटलं की आपण तसे कवी नाही आहोत पण कवी. मला असं काही वाटलं नाही, कवीच आहेत ते. आणि पळसशिरामधल्या अनेक मला संतोष गसिंग यांच्या कविता खरं आकळल्या नाहीत, पण मला त्यातली बोच, त्यातलं दुःख तरीही मला प्रतीत होत राहिलं. आणि विनय पाटलांच्या आदितृष्णामधला जो इंटेन्स आवेग आहे तो कदाचित मला पचणार नाही किंवा माझं व्यक्तिगत आयुष्य अजिबातच तसं नाही आहे. पण मला ते दिसू शकतं की कॅरेक्टरायझिंग म्हणून काय आहे ते त्या कवितांमध्ये अनेक ठिकाणी. असा आजचा हा 3 कवी, 3 बाज, 3 कविता असा आजचा एपिसोड सफळ संपूर्ण. बुक ब्रो बघत राहा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशूच ट्यून्सला सबस्क्राईब करा. एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे आणि ही सूचना मला डॉक्टर रवींद्र तांबोळी सरांनी दिली आहे. बाय द वे त्यांच्या विनोदी कथासंग्रहांवरचा एपिसोड तुम्ही जरूर मागे जाऊन बघा, बहुतेक 16वा का काहीतरी आहे. पण त्यांनी मला ही आवर्जून सांगायला लागली. त्यांनी मला लिहिलं की आशुतोष हे एकदा तू सांग की सगळी पुस्तकं नवी आलेली तुला वाचणं शक्य नाही आहे आणि सगळ्यावर एपिसोड करणंही शक्यच नाही आहे. आणि हे खूप खरं आहे, कारण त्यांच्या कानापर्यंत आली असली पाहिजे नाराजी आणि माझ्याही कानापर्यंत काही काही जणांची नाराजी आली. तर मला असं वाटतं की अशी परोक्ष नाराजी वगैरे न ठेवता तुम्हाला जर वाटत असेल की बुकब्रो या एपिसोडमध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे तर तुम्ही मला थेट संपर्क करा. तुम्हाला जर कधी इथे आनंदाने साहित्यप्रेम म्हणून सहभागी व्हावंसं वाटलं, तुमचं काही लेखन असेल किंवा तुमची वेगळी काही कला असेल तर प्लीज लेट मी नो. आय एम ऑल इन फॉर क्रिएटिव्ह कोलॅबरेशन्स. सेड दॅट त्याही सगळंच होईल असं म्हणजे सगळं शक्य होईल असं नाही हे आधी सांगायला पाहिजे. तरी देखील कारण शेवटी सगळ्या वेळेच्याच खरं तर आधी मला मुळात मर्यादा असतात. पण त्यावरनं प्लीज कोणी नाराज होऊ नका. कोणाला वाटत असेल तर मला सांगा. आणि माझी बाकी काही अपेक्षा नसेल पण एवढी नक्की असेल की जर एपिसोड बाबा तुमच्या एखाद्या पुस्तकावर केला तर तुम्ही तो शेअर करावा. एक साहित्याचं भान असतं आणि ते मोठ्या प्रमाणात समाजात पोचावं म्हणून ही खरं तर ॲक्टिव्हिटी आहे. सो प्लीज जॉईन इन. यू आर वेलकम इन बुक ब्रो. आणि भेटूया पुढच्या मस्त एका भागात वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत बाय बाय.